हॅलो गाईज, आज वटपौर्णिमा आहे आणि माझी तब्येत खूप बिघडली आहे. पोट खराब झालं आहे. 2-4 दिवसपासून काय होतं आहे समजत नव्हतं, पण आज पद्धतशीर लूज मोशन पण सुरू झालं आहे आणि काहीही करायची इच्छा नाही आहे. तरी पण आता वटपौर्णिमा आहे तर पूजा करायला जावंच लागणार आहे. आरशासमोर उभं राहायची पण ताकद नाही आहे. तरी पण चूल बघा किती. मी थोडासा का होईना मेकअप केला आहे आणि आता भेटेल ती साडी आणि भेटेल ते रेडी होऊन जसं आहे तसं जाते आहे पूजेला. मी खूप प्लॅनिंग केलं होतं की काय मस्त मी रेडी होईन आणि मग व्हिडिओ काढेन आणि थोडं फ्लॉन्ट करेन, पण ते सगळं आता माझा पोपट झाला आहे. आता मला काहीच करू शकत नाही आहे, अजिबात कशात त्राण नाही आहे. एकदाची तयारी केली आहे पूजेची, आता साडी नेसते आणि रेडी होते. मग जेव्हा माझ्या मैत्रिणी बोलवतील तेव्हा मग मी जाईन त्यांच्यासोबत, ठीक आहे. आणि मग तिथे जर मला काही शूट करायला भेटलं तर करीन, ट्राय तरी करीन. चला भेटूया. फायनली अशा प्रकारे मी पूजेला आली आहे आणि पूजा करायचा चान्स भेटला आहे. जरा बाहेर आल्यावरती बरं वाटतं आहे असं मला वाटलं आणि माझी पूजा उरकून घेतली. बऱ्याच सवासणी आल्या होत्या वडाची पूजा करायला. इथे आमच्याजवळ एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये छोटंसं वडाचं झाड आहे. मी पहिल्यांदाच इथे आले होते. तिथे आम्ही पूजा करून घेतली छान शांतपणे आणि मग वडाला 7 फेऱ्या मारायच्या होत्या. त्यावेळी फेऱ्या मारत होती आणि बाकीच्या बोलत होत्या आमचा फोटो काढा, व्हिडिओ काढा फेऱ्या मारताना वगैरे. आणि मी फुल कॉन्फिडन्समध्ये त्यांना सांगत होती की तुमचा खूप छान व्हिडिओ येतो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची डोकी उडाली आहे. मलाच माहिती नव्हतं, मी ॲक्च्युली पूजा करतानाच हे केलं होतं, त्यासाठी असं झालं आहे. आता बघूया, आता जेव्हा माझ्याकडे व्हिडिओ बघतील तेव्हा मी आता काय देऊ त्यांना हे असं बघू, आता असेल तसं करू. आणि अशा प्रकारे ही वडाची पूजा झाल्यानंतर सवासिनी, तिथेच काही सवासिनी एकमेकींना वाण देत होत्या. तिथे मी पण घेतल्या. या माझ्या शेजारीच राहतात दोघी पण आणि आम्ही एकत्र आलो होतो तर त्यांच्यासोबत. आणि नंतर पुढे सोसायटीमध्ये जाऊन प्लॅनिंग होतं की सगळ्यांनी एकमेकींना वाण द्यावं. येताना एकत्र आलो होतो सगळे आणि सोसायटीमध्ये निवांत आम्ही अशा प्रकारे एकमेकींना हळद कुंकू लावून वाण वगैरे देत होतो. जरा बायकांमध्ये आल्यावरती बरं वाटलं होतं, थोडं असं वाटत नव्हतं आजारी आहे वगैरे. मला थोडं बेटर फील होत होतं. पण बघूया आता पुढचा दिवस कसा जातो आहे, मला काहीच समजत नाही आहे. पण जरा बरं वाटलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हळदी कुंकू वाण वगैरे देवाणघेवाण केली आणि त्यानंतर आम्ही थोडे फोटो सेशन पण केले. लहान मुलं होती आमची फोटोग्राफर. अशा प्रकारे फोटो सेशन केलं. घरी आल्यावरती मी नेहमी बाप्पाला पण वाण देते दिवाबत्ती करून. तर अशा प्रकारे मी दिवाबत्ती केली आणि बाप्पाला आणि तुळशीजवळ पण मी वाण ठेवते. आणि मग अशा प्रकारे आजचं माझी पूजा एकदाची यथासांग पार पडली आहे. माझे अहो कामाला गेले आहेत, त्यांना संध्याकाळी वडाची पूजा झाली आहे आणि बाप्पाला वाण ठेवलंय. पूजा करून येऊन तुळशीजवळ वाण ठेवलंय आणि माझी पूजा तरी झाली आहे. पण आज मी खूप दमली आणि माझं नाही होतं, अजून पोटात गुडगुड होतंय. तर आज मी खूप आराम करणार आहे. चला आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आजसाठी एवढंच, बाय. आणि नेहमी मी विसरते, प्लीज जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.